श्री बृहन्मठ होडगी शैक्षणिक संस्थेच्या श्री मार्कंडेय हायस्कूल या शाळेतून मी विनायक चित्रावकर मी त्या ठिकाणी सहशिक्षक आहे। आज या ठिकाणी 28 तारखेला आमच्या प्रशालेची सहल आम्ही पर्यटन विभागाकडे या ठिकाणी आलेलो आहोत। आल्यानंतर मुलांना इथलं वातावरण पाहूनच खूप आनंद वाटला। त्यानंतर इथं आल्यानंतर नाश्त्याची सुरुवात, त्यानंतर चार्ली चॅप्लिन ने सुरुवात झाली। त्यानंतर इथे ॲडव्हेंचरस काही गोष्टी आहेत, ॲडव्हेंचरस गोष्टी, त्यानंतर बोटिंग, त्यानंतर ही झिपलाईन जी आहे माझ्या मागे जी दिसते तुम्हाला, ती झिपलाईन तर इथलं अट्रॅक्शन, आपलं मुख्य अट्रॅक्शन ते इथलं आहे। यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर रेन डान्ससुद्धा आहे। ह्याच्या अगोदर देखील मी येऊन गेलेलो आहे, ते खूप आवडलं आम्हाला। त्यासाठी आम्ही या शाळेच्या सहलीला आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे। माझं नाव आहे अल्फासिफ शेख। मी श्री मार्कंडे हायस्कूल या शाळेत शिकत आहे। आम्ही या ॲडव्हेंचरमध्ये सहलीसाठी आलेलो आहोत। इथं मला बोटिंग करून खूप छान वाटलं आणि इथलं सगळं खूप छान आहे खेळायला करायला। तर ट्रॅक्टर राईड बघितलं आणि बोटिंग बघितलं। इथं खूप मला छान वाटलं इथं येऊन। नाश्त्यामध्ये पोहे, नाश्ते खूप छान होते। माझं नाव संजना दत्तात्रय भांडेकर आणि माझ्या शाळेचं नाव श्री मार्कंडे हायस्कूल। आम्ही इथे ट्रिपसाठी आलो आणि एका दिवसासाठी आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे आमचं स्वागत केलं गेलं। स्वागत झाल्यानंतर आम्हाला इथं डान्स दाखवलं आणि आम्ही डान्ससुद्धा केलो, खूप एन्जॉय केलो। आणि एन्जॉय झाल्यानंतर आमचा डान्स झाल्यानंतर आम्हाला नाश्त्यासाठी घेऊन गेलं। नाश्त्यामध्ये पोहे, इडली आणि फ्रूट्स आणि शेव हे सगळं दिलं गेलं। ते झाल्यानंतर नाश्तासुद्धा छान झालं आणि मग नाश्ता झाल्यानंतर आम्हाला 11 ते 2 वाजेपर्यंत तिथं खेळ एन्जॉय करण्यासाठी पाठवले गेले। आणि नाश्ता झाल्यानंतर आम्ही खाली येत असताना नर्सरीसुद्धा तिकडं आलेले होते विद्यार्थी। त्यांच्याबरोबर आम्हाला जोकरची थोडीसे म्हणजे त्यांची जे हसवण्याचं पद्धत होतं ते सुद्धा आम्हाला खूप आवडलं। आम्ही खूप हसलो, शिक्षकांनासुद्धा खूप हसवले। ते शिक्षकांसोबत थोडं मस्तीसुद्धा केले, आम्हाला ते खूप आवडलं। आणि सगळे शिक्षक इथं फ्री होते, आम्ही सुद्धा फ्री एन्जॉय करत होतो। कोणते शिक्षक आम्हाला मध्ये काय बोलले नाही, एन्जॉय करू दिले। आणि ते झाल्यानंतर आम्ही इथं ट्रॅक्टरायझन झालं। ते झाल्यानंतर एक रेल्वे गाडीच्या ह्याच्यामध्ये बसलो, असं लहानच्या खेळणीमध्ये बसून आम्हाला पुन्हा एकदा लहानमध्ये असं गेल्यासारखं वाटलं। ते झाल्यानंतर आम्हाला बोटिंग केलं गेलं। बोटिंगमध्ये सुद्धा आम्हाला खूप मजा आलं। पायांना ताण झालं पायडल मारता, पण खूप मजा आली तिथं खेळून। बॉल पण इकडून तिकडे उडवायला, फ्रेंड्ससोबत जेवढी मस्ती असते ती फॅमिलीमध्ये नसते आणि फॅमिलीमध्ये जेवढी असते ती फ्रेंड्समध्ये नसते। बोटिंग झाल्यानंतर आम्हाला इथं खेळायला आणलं गेलं। खेळमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत, असं वाटत होतं इथंच एन्जॉय करू, पण अजून वेळ आमच्याकडे कमी होतं म्हणून सगळे एक आम्हाला करायला सुद्धा वेळ जाणार आहे। इथं सेनाई हे पार्क आहे आणि तुम्हीही एकदा इथं या। आणि हे खेळसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, असं अगोदर खेळलेलं नाही, असं खूप छान खेळ आहे। सीसॉ आहे, परत वेगवेगळ्या प्रकारचे अनेक नवीन झोका आलेले आहेत आणि हे सुद्धा ट्रेनिंगसारखे एक आहे, ते सुद्धा खूप मजा आली। अक्कलकोट मी श्री तारामाता शिशु विकास मंदिर या शाळेची सहशिक्षिका आहे आरती गोंडाळ। मी छोट्या 5 वर्षाच्या आतील सर्व लहान मुलांना सहलीसाठी इथं घेऊन आलेली आहे। मुलांना खूप खेळण्यासाठी सगळे सुखसुविधा, सगळं मुलांना म्हणजे एन्जॉय करण्यासाठी। घरी आता छोटे घर असल्यामुळे मुलांना काही खेळता येत नाही, पण इथं भरपूर खेळणी वगैरे आहेत, मुलं स्वतः खेळू शकतात। एकदम आनंदाने प्रसन्न वातावरण वाटलं आमच्या मुलांना। वातावरण एकदम चांगलं आहे, प्रशस्त वातावरण आहे, आनंदीदायक वातावरण आहे। मुलांना सगळ्या सुखसुविधा आहेत, जागोजागी त्यांचे माणसं आहेत, सहकार्य करतात मुलांना, नाश्ता वगैरे सगळं उत्तम प्रतीचं आहे।
कुठलीच काही अडचण येणार नाही. अनेक ठिकाणी जे शिक्षक असतील किंवा अनेक शाळा असतील आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या, तरी पण त्या शाळेत येऊन भेट द्यायला काही हरकत नाही. काही नाही, इथलं वातावरण खूप छान आहे. लहान मुलांना खेळण्यासारखे खूप काही वस्तू आहेत इथं आणि मुलं खूप एन्जॉय करतात. छान आहे. इतर शाळांनाही इथं आपल्या मुलांना घेऊन येण्यासाठी काही म्हणजे हरकत नाही आहे आणि सिक्युअर आहे आणि इथं स्टाफ पण यांचा खूप छान आहे, सोय पण छान आहे यांची. सिनाई ॲग्रो टुरिझम सुरू करण्याचा मागचा संकल्प असा होता की जिल्ह्याच्या बाहेरची परिचयाचे पाहुणे मित्र सोलापूर जिल्ह्यात आले की सोलापूरचं हुरडा पार्टी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. मधल्या कालावधीमध्ये त्याला चांगल्या पद्धतीचं ब्रँडिंग करण्यासाठी 2 वर्षापूर्वी शासनानं सुद्धा मिलेट्स इयर म्हणून डिक्लेअर करून त्या अनुषंगाने चांगले प्रयत्न सुरू केले ते. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आलो की अक्कलकोट, गांगणापूर, तुळजापूर केल्यानंतरनं आपल्याकडे बाकीचा नैसर्गिक वसा म्हणजे उजनी धरण सोडलं तर फार प्रसिद्ध किंवा एखादा दिवस विरंगुळ्यामध्ये जाईल कुटुंबासाठी किंवा शैक्षणिक सहलीसाठी, ग्रुप ट्रिपसाठी, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सोलापूर शहर आणि ग्रामीण भाग आणि आसपासचे जिल्हे ह्या सर्व भागाला पर्यटकांना दृष्टिकोनासमोर ठेवून आपलं सोलापूरचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. सोलापूरचं दामाजी पंतांच्या काळापासून गाजलेलं ज्वारीचं कोठार आणि मंगळवेढ्याची ज्वारी. तर आमचे बंधू असतील, आम्ही सर्वांनी असा विचार केला 2020-21ला की आपण कृषी पर्यटन केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायचं. आणि त्यावेळेला संकल्पना सुचली आणि मागील 5 वर्षापासून आपण सिनाई ॲग्रो टुरिझम वर चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. मागील वर्षापासून सहलीसाठी आपण ग्रुप ट्रिपसाठी हुरडा पार्टीचं आयोजन सिनाई ॲग्रो टुरिझममध्ये करतो आहोत. शासन पण सकारात्मक आहे. पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाने 2024चं पर्यटन धोरण जाहीर करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पर्यटनाला बळ मिळावं, वाव मिळावा या अनुषंगाने जिल्हाधिकारी हे त्या जिल्ह्यातील जिल्हा पर्यटन अधिकारी म्हणून काम बघतील आणि त्याला संलग्न उपजिल्हाधिकारी हे जिल्हा पर्यटन समन्वयक, जिल्हा पर्यटन अधिकारी म्हणून काम बघतील. शहरी भागातील आयुक्त असतील, मुख्य अधिकारी असतील, ते शहरी अर्बन एरियासाठी जिल्हा पर्यटन समन्वयक आणि जिल्हा परिषदेला आपल्या तिथं आता भुजबळ साहेब आहे ते जिल्हा परिषद पर्यटन समन्वयक म्हणून काम बघतात. सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की शासनाच्या परिपत्रकाला आम्ही आधार घेत, शासन व्यवस्थेला बरोबर घेत ह्या वर्षी आम्ही पर्यटन समितीही सोलापूरची स्थापन केलेली आहे. माझ्याप्रमाणे जे जिल्ह्यातील इतर कृषी पर्यटन केंद्र आहेत त्या पर्यटन केंद्राला शासनाकडून चांगला सपोर्ट आणि कृषी पर्यटनचं हुरडा पार्टीचं ब्रँडिंग चांगलं व्हावं ह्या अनुषंगाने सिनाईसह मी जिल्ह्यातील इतरही पर्यटन केंद्रांना बरोबर घेऊन, मी स्वतः पर्यटन समितीचा अध्यक्ष आहे, या नात्यानं शासन स्तरावरती आपण प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी परिपत्रक काढलेलं आहे की कृषी पर्यटन केंद्रावरती शैक्षणिक सहलीचं आयोजन करावं. हे परिपत्रक पर्यटन विभाग आणि शिक्षण विभाग या दोघांनी मिळून काढलेलं आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाळांनी पण सकारात्मक प्रतिसाद देत गट शिक्षणाधिकारी हे प्रत्येक जिल्हा तालुक्याचे मुख्याध्यापकांना पत्रव्यवहार आणि आमच्याबरोबर समन्वय साधून जास्तीत जास्त मुलांना ग्रामीण वसा, ग्रामीण वारसा आणि जी काही एक दिवस आता आपण बघतोय की शहरीकरणामुळं अगदी म्हणजे मी आता मगाच तुमच्याशी बोलताना सांगितलं की मला 1ली 2रीपर्यंत मला समजत नव्हतं की मी माझं नाव कसं लिहावं. आता एवढं जनरेशन फास्ट आहे की LKG UKG किंवा प्री स्कूल इथपासून आपल्याकडे शैक्षणिक सहलीला मुलं येतात, प्राथमिकची येतात, माध्यमिकची येतात. आम्हाला सांगायचं एवढंच आहे की असं एखादं ठिकाण जिल्ह्यामध्ये व्हावं आणि त्या ठिकाणी मुलांना किंवा फॅमिलीला किंवा ग्रुपला एक दिवस एन्जॉय करता यावा. पारंपरिक जी काही आपली खाद्य संस्कृती आहे सोलापूरची
ती खाद्यसंस्कृती जतन व्हावी, हुरडा पार्टीला ब्रँडिंग करता यावं, या अनुषंगाने आम्ही 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी पर्यटन केंद्र संचालक समितीकडून आणि जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर आम्ही संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही कॅम्प 3 महिन्याचा राबवतोय। त्यामध्ये प्रत्येक शाळेनी, प्रत्येक संस्थेनी, शासकीय निमशासकीय प्रत्येक कुटुंबाने 1 दिवस जिल्ह्यात प्रवास करावा, भ्रमंती करावी। त्याचा अनुषंग असा आहे की जिल्ह्यातलं पर्यटन आपण जोपर्यंत त्याचं ब्रँडिंग करत नाही तोपर्यंत बाहेरच्या पाहुण्यांना किंवा बाहेरच्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या लोकांना आपलं हुरडा पार्टीचं ब्रँडिंग प्रेझेंटेशन होणार नाही। त्या अनुषंगाने आता पुढील वाटचाल आहे। शहरामध्ये राहणाऱ्या किंवा ग्रामीण भागामध्ये पण राहणाऱ्या बऱ्याच कुटुंबांना आता अगोदरप्रमाणे आकटी पारंपरिक रानमेवा जो म्हणतो आपण त्यामध्ये स्वीटकॉर्न आलं, पिरू, हुरडा, शेंगदाणा चटणी, आकटीमध्ये भाजलेलं बटाटा, वांगी असेल, हे जे काही पारंपरिक रानमेवा आहे हा कुठेतरी लोप पावत चाललेला आहे। तर ह्या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्रांना चांगला वाव भेटेल आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना भेटेल। आज तुम्ही बघत आहात की इथं येणाऱ्या सहलीला आम्हाला लागणारा पिरू असेल, हुरडा असेल, दूध असेल, पालेभाज्या असतील, ह्या सर्व जे आम्ही खरेदी शेतकऱ्याकडून करत असल्यामुळे शेतकऱ्याला पण एक ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारं, शाश्वत रोजगार मिळणारं, आम्ही आज जी स्वीटकॉर्न आणले ते हुरडा आणलेला असेल, पालेभाज्या आणलेल्या असतील, ह्या सर्व आम्ही शेतकऱ्याच्या बांधावरून घेतोय। त्याचा उद्देश एवढाच आहे की ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना भेटली पाहिजे। त्याच्यासोबतच तुम्ही बघितले की 20-30 कुटुंब आज इथं आपल्या इथं काम करत आहेत। ह्या 20-30 कुटुंबाला शाश्वत रोजगार भेटतोय। हे असं बाकीच्या कृषी पर्यटन केंद्रावर पण परिस्थिती आहे। तुमच्या माध्यमातून आम्हाला एवढंच मेसेज द्यायचा आहे की सगळ्या शहरातील ग्रामीण भागातील लोकांनी आपण सोलापूर हे हुरडा पार्टीज हब ह्या दृष्टिकोनातून, जसं आपण म्हणतो की कोकणातला आंबा तुम्ही केशर आंब्याचं नाव घेतो आपण उन्हाळ्यामध्ये, तसं आपलं म्हणजे सोलापूरचं दामाजी पंतांच्या पठारावरचं मंगळवेढ्याची हुरडा पार्टी आपण ब्रँड म्हणून पुढे आणू। हुरडा पार्टीच्या टॅगलाईन खाली पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय, आमची पर्यटन समिती या सर्व अनुषंगाने 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हुरडा पार्टी महोत्सव आयोजित करायचा आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक कुटुंब हे बाहेर पडलं पाहिजे, 1 दिवसाची सहल त्यांनी केली पाहिजे। आणि जसं आपण आपला मोबाईल रिचार्ज करतो, आपण दिवसभर मोबाईल वापरतो, घरी गेले की आपला मोबाईल चार्जिंगला लावतो आपण, तसं आपणही निसर्गामध्ये येऊन 1 दिवस चार्ज झालं पाहिजे आणि ही शिकवण पुढच्या पिढीला आपण सांगितले पाहिजे, एवढंच मला सांगायचं।
मला सांगायला आनंद आहे की सोलापूर जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे की आपले माध्यमिकचे जगताप साहेब आणि प्राथमिकचे कादर शेख सर यांनी गेल्या महिन्यामध्येच संस्थांना पत्र काढलेलं आहे की कृषी पर्यटन केंद्रावरती सहलीचं आयोजन करावं. त्यांच्या पत्राला प्रतिसाद देत प्रत्येक तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी आणि तालुक्याचे तहसीलदार यांनी पण त्या पत्राला प्रतिसाद देत शाळांना मुख्याध्यापकांना तसं सूचना काढलेल्या आहेत. आणि आज जी सहली येत आहेत ह्या कुठं तर असुरक्षित ठिकाणी जाऊन जी त्या मुलांची सुरक्षितता गरजेची आहे ती कुठं तर कृषी पर्यटन केंद्रावर आल्यावरही त्या शाळांना फायद्याची आहे. आज तुम्ही बघितलं तर आपल्या सिन्हा ॲग्रो टुरिझमला पूर्ण झाडं आहेत, बाहेरनं कंपाऊंड केलेलं आहे. सकाळी आल्यापासून संध्याकाळी जाईपर्यंत मुलांना कुठलीही रिस्क नाही, मनोरंजन आहे, प्रबोधन आहे, ज्ञान भेटतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना भेटते. ग्रामीण भागामध्ये लोकांचा ओढा वाढतोय आणि ही संकल्पना आपल्याला पुढं राबवत न्यायची आहे. शाळांनी महाविद्यालयांनी मनावर घेतलेला आहे. मुळामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा सहलीचाच कालावधी आहे आणि ह्या वर्षी सगळ्या कृषी पर्यटन केंद्रावरती आम्ही पत्रव्यवहार केल्यामुळे एकदम चांगला प्रतिसाद मिळेल. मी एवढं तुम्हाला सांगू शकतो. मी संगीता सुखदेव अवताडे बोलते. ग्रामीण भागातनं, शहरातनं, तालुक्यातनं, जिल्ह्यातनं सर्व शैक्षणिक विद्यार्थ्यांनी शाळेने सिन्हा ॲग्रो टुरिझमला भेट द्यावी. छान खाना बनवतो आम्ही. सकाळी 6 वाजल्यापासून समधी कामगार समधी आम्ही स्वतः इथं उभे राहून आम्ही त्यांची व्यवस्था छान करतो. त्यांनी ज्यांनी बघताव ज्यांनी हे आहे तर त्यांनी इथं येऊन भेट द्यावी, ह्याचा लाभ घ्यावा. सकाळी नाश्त्याला फळे असतात, पेरू, उपीट, पोहे, इडली. जेवणात गुलाबजामुन असते, पापड असते, चपाती, भाजी, पनीरची भाजी असते, सपक वरण असते, डाळ तडका असते आणि चपाती असते, भात असतो. असं बरेच काय पदार्थ असतात. भरलेलं वांग असतं, बटाट्याची भाजी असते. यार्डातनं आणतो आम्ही. हो, यार्डातनं घेऊन येतो. सकाळी 6 वाजल्यापासून जवळजवळ 20-30 लोक कामाला लागतात.